नमस्कार मित्रांनो, सेटनेट लायब्ररी अँड इन्फॉर्मेशन सायन्स पेपर नंबर 2साठी अत्यावश्यक अतिशय महत्त्वाचे प्रश्न आणि त्याची उत्तरं आपण डिस्कस करत आहोत. 18 ऑगस्ट 2021 रोजी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर युनिव्हर्सिटी येथे PhD ॲडमिशनसाठी झालेल्या पेट परीक्षेतील हे 50 प्रश्न. प्रश्न पहिला, हू कंपाइल्ड द फर्स्ट बिब्लियोग्राफी ऑफ इन्क्युनाबुला? आणि उत्तर आहे LFT हेन. उत्तर आहे LFT हेन. प्रश्न दुसरा, व्हॉट इज द पब्लिकेशन frequency of book in prints? What is the publication frequency of book in print? Book in print च्या पब्लिकेशनची फ्रिक्वेन्सी म्हणजेच बुक इन प्रिंट त्याचा ते मासिक आहे, मंथली निघतं, आठवड्याला निघतं, वार्षिक निघतं की त्रैमासिक निघतं? तर याचं उत्तर आहे ॲन्युअली. तिसरा प्रश्न आहे, द ऑथर ऑफ लिटल सायन्स बिग सायन्स इज? आणि उत्तर आहे D. सोला प्राइस. लिटल सायन्स बिग सायन्सचे लेखक कोण आहेत? डेरेक D. सोला प्राइस. त्यानंतर प्रश्न चौथा, एक्सपोनेन्शियल ग्रोथ रेफर्स टू? आणि उत्तर आहे जिओमेट्रिक प्रोग्रेशन. जिओमेट्रिक प्रोग्रेशन. पाचवा प्रश्न आहे, द पर्सन हू प्रोवाइड्स रेफरन्स सर्व्हिस इज कॉल्ड? जो व्यक्ती संदर्भ सेवा पुरवितो त्या प्रोफेशनलला काय म्हणतात? आणि उत्तर आहे रेफरन्स लायब्ररियन. सहावा प्रश्न, Z39.50 इज अ स्टँडर्ड फॉर? Z39.50 हा स्टँडर्ड कशाचा आहे? तर तो स्टँडर्ड आहे सर्च अँड रिट्रीवल सर्व्हिसचा. सर्च अँड रिट्रीवल सर्व्हिसचा. त्यानंतरचा प्रश्न सातवा, DDC 23rd एडिशन वॉज पब्लिश्ड इन? DDCची 23वी आवृत्ती पब्लिश केव्हा झाली? आणि उत्तर आहे 2011. उत्तर आहे 2011. पुढचा प्रश्न आहे, ओशनोग्राफी इज obtained by which mode of formation of subjects? ओशनोग्राफी हे कोणत्या मोड ऑफ फॉर्मेशनचे उदाहरण आहे? आणि उत्तर आहे क्लस्टर. उत्तर आहे क्लस्टर. त्यानंतरचा प्रश्न आहे नववा, युनिटम इज ॲन एक्झाम्पल ऑफ? युनिटम हे कशाचे उदाहरण आहे? तर उत्तर आहे पोस्ट कोऑर्डिनेट इंडेक्सिंग. पोस्ट कोऑर्डिनेट इंडेक्सिंग. 10वा प्रश्न, ग्रे लिटरेचर मीन्स? ग्रे लिटरेचर म्हणजे लिटरेचर विच इज सेमी पब्लिश्ड. विच इज सेमी पब्लिश्ड. त्यानंतरचा प्रश्न आहे 11वा, हू फर्स्ट propounded the concept of MBO मॅनेजमेंट बाय ऑब्जेक्टिव्ह ही संकल्पना
पहिल्यांदा कोणी मांडली? आणि याचं उत्तर आहे पी ड्रकर किंवा याला आपण पीटर ड्रकर म्हणतो. त्यानंतरचा प्रश्न आहे विच वन यूजिंग ISSN. खालीलपैकी पर्यायामध्ये एक असा पर्याय आहे की जे ISSN वापरते आणि उत्तर आहे अल्रिच इंटरनॅशनल पिरियॉडिकल डिरेक्टरी. अल्रिच इंटरनॅशनल पिरियॉडिकल डिरेक्टरी. त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न 13वा. इन विच टेक्निक टाइम अँड कॉस्ट फॅक्टर्स आर मिनिंगफुल. खालीलपैकी एका टेक्निकमध्ये टाईम आणि कॉस्ट हे महत्त्वाचे आहेत आणि ते टेक्निक आहे पर्ट टेक्निक. पर्ट. पुढचा प्रश्न बघूयात 14वा. व्हॉट डू यू मीन बाय एस्प्रिट कॉर्प्स. आणि हा हेनरी फेयोल यांच्या 14 प्रिन्सिपल्सपैकी एक प्रिन्सिपल आहे आणि एस्प्रिट डी कॉर्प्स म्हणजे टीमवर्क, म्हणून टीमवर्क हे उत्तर आहे. 15वा प्रश्न. ISO 2108 स्टँडर्ड इज रिलेटेड टू. ISO 2108 हे स्टँडर्ड कशाशी संबंधित आहे? आणि उत्तर आहे ISBNशी संबंधित आहे. पुढचा प्रश्न 16वा. विच वन इज नॉट द लेयर ऑफ OSI रेफरन्स मॉडेल. म्हणजेच खालील काही लेयर आहेत त्यापैकी एक लेयर असा आहे की तो OSI रेफरन्स मॉडेलशी संबंधित नाही आणि तो आहे कम्युनिकेशन लेयर. परंतु डेटा लिंक लेयर, फिजिकल लेयर आणि ट्रान्सपोर्ट लेयर हे मात्र OSI रेफरन्स मॉडेलशी संबंधित आहेत. पुढील प्रश्न पाहूया. प्रश्न 17वा. लायब्ररी 2.0 इज कॉइन्ड बाय. लायब्ररी 2.0 इज कॉइन्ड बाय आणि उत्तर आहे मायकल केसी. उत्तर आहे मायकल केसी. त्यानंतरचा प्रश्न 18वा. EZ प्रॉक्सी इज अ प्रॉडक्ट ऑफ. आणि EZ प्रॉक्सी हे कोणाचं प्रॉडक्ट आहे? तर उत्तर आहे OCLC. त्यानंतरचा प्रश्न 19वा. BUBL लिंक इज अ डेटाबेस. BUBL लिंक इज अ डेटाबेस. त्यानंतरचा प्रश्न 20वा. चेकमेट सॉफ्टवेअर पॅकेज इज मेनली यूज्ड फॉर व्हॉट. आणि उत्तर आहे चेकमेट सॉफ्टवेअर पॅकेज हे मेनली वापरलं जातं सिरियल कंट्रोलसाठी. त्यानंतरचा प्रश्न आहे 21वा. इंडक्टिव्ह रिसर्च प्रोसीड्स फ्रॉम. म्हणजे इंडक्टिव्ह रिसर्चमध्ये पर्टिक्युलर टू जनरल असा प्रवास असतो, परंतु डिडक्टिव्ह मेथडमध्ये नेमकं याच्या उलटं असतं आणि जनरल टू पर्टिक्युलर हे डिडक्टिव्ह मेथडचं उत्तर असतं. पण इथं आपल्याला इंडक्टिव्ह रिसर्च प्रोसीड्स फ्रॉम पर्टिक्युलर टू जनरल हे लक्षात ठेवावयाचे आहे. क्वेश्चन नंबर 22. हिस्टॉरिकल मेथड ऑफ रिसर्च इज पास्ट ओरिएंटेड. पास्ट ओरिएंटेड. त्यानंतरचा 23वा प्रश्न आहे विच वन ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ बिब्लिओमॅट्रिक लॉ. खालीलपैकी 3 लॉ हे बिब्लिओमॅट्रिक लॉ आहेत, परंतु एक लॉ असा आहे की तो बिब्लिओमॅट्रिक लॉ नाही. मग तो कोणता? तर तो आहे मॅस्लोचा
लॉ, परंतु ब्रॅडफर्ड्स लॉ, जिप्स लॉ आणि लोटकाज लॉ हे मात्र बिब्लिओमॅट्रिक्स लॉ आहेत. मॅस्लो लॉ मात्र बिब्लिओमॅट्रिक लॉ नाही. पुढचा प्रश्न 24वा. data.gov.in is an open data portal of कुणाचा आहे? .in आलं तर लक्षात ठेवायचं की इंडियाचा आहे आणि इंडिया हे उत्तर आपण लिहायचं. 25वा प्रश्न. कोठारी कमिशन वॉज सेटअप इन. कोठारी कमिशनची स्थापना किती साली झाली? 1964. 1964 साली झाली. पुढचा प्रश्न. ITEA स्टँड्स फॉर. ITEA स्टँड्स फॉर इंटरनॅशनल टेक्नॉलॉजी एज्युकेशनल असोसिएशन. अतिशय महत्त्वाचा प्रश्न. इंटरनॅशनल टेक्नॉलॉजी एज्युकेशनल असोसिएशन. त्यानंतरचा प्रश्न आहे 27वा. हाऊ मेनी स्टेजेस आर देअर इन एलिस इन्फॉर्मेशन सिकिंग बिहेवियर मॉडेल. एलिस इन्फॉर्मेशन सिकिंग बिहेवियर मॉडेलमध्ये किती स्टेजेस आहेत? आणि उत्तर आहे 8 स्टेजेस आहेत. त्यानंतरचा पुढचा प्रश्न. डॅश इज प्लेजारिझम डिटेक्शन सॉफ्टवेअर अवेलेबल ऑन सबस्क्रिप्शन. खालीलपैकी एक प्लेजारिझम डिटेक्शन सॉफ्टवेअर आहे जे सबस्क्रिप्शनवर अवेलेबल आहे आणि त्याचं नाव आहे आयथेंटिकेट. पुढचा प्रश्न 29वा. ब्लेस इज द नेटवर्क ऑफ कंट्री. ब्लेस हे नेटवर्क कोणत्या कंट्रीमध्ये आहे? आणि उत्तर आहे इंग्लंड. उत्तर आहे इंग्लंड. त्यानंतर 30वा प्रश्न. वेन डेलनेट वॉज एस्टॅब्लिश्ड ॲज अ. डेलनेटची स्थापना 1988 साली झाली. 1988 साली झाली. 31वा प्रश्न. द निक्लाई ऑफ निसॅट इज कन्सर्न्ड विथ विच सब्जेक्ट स्कोप. निसॅटचे निक्लाई हे सेंटर जे आहे ते कुठल्या सब्जेक्टशी रिलेटेड आहे? आणि उत्तर आहे लेदर अँड अलाइड इंडस्ट्री. लेदर अँड अलाइड इंडस्ट्री. त्या पुढील प्रश्न आहे. इन बायनरी नंबर सिस्टम डिजिट 15 इज प्रेझेंटेड बाय. आणि डिजिट 15ला ॲनालॉगमध्ये दाखवायचा असेल तर तो नंबर आहे 001111 हा नंबर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे तो 33वा. द फर्स्ट टेक्स्ट बेस्ड सर्च इंजिन वॉज. आणि त्याचं उत्तर आहे वेरोनिका. पुढचा प्रश्न 34वा. हू इनन्सिएटेड सिमॅन्टिक थिअरी ऑफ इन्फॉर्मेशन. सिमॅन्टिक थिअरी ऑफ इन्फॉर्मेशन याचा प्रथम उच्चार कोणी केला किंवा कोणी शोधून काढला? तर त्याचं उत्तर आहे फेथोन. असं त्याचं उत्तर आहे. FAITHORNE. इनन्सिएटेड सिमॅन्टिक थिअरी ऑफ इन्फॉर्मेशन. 35वा प्रश्न आहे. व्हॉट इज ग्रेप वाईन. हा प्रश्न मधील आहे. ग्रेप वाईन म्हणजे काय? द इन्फॉर्मल कम्युनिकेशन नेटवर्क म्हणजेच ग्रेप वाईन हे त्याचं उत्तर आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे LOC.CIT लॉक.सीट मीन्स काय आहे? संदर्भमध्ये प्रश्न आहे संशोधनातला आणि याचं उत्तर आहे द प्लेस सायटेड. द प्लेस सायटेड. त्यानंतरचा 37वा प्रश्न. द लास्ट लेटर ऑफ SWOT स्वॉट ॲनालिसिस रेफर्स टू. आणि शेवटचा T जो आहे तो आहे थ्रेट्स हे उत्तर आहे. SWOT
यामध्ये एस आहे स्ट्रेंथ, डब्ल्यू आहे विकनेसेस, ओ आहे ऑपॉर्च्युनिटी आणि टी आहे थ्रेट्स. त्यानंतर 38वा प्रश्न, मोबाईल लायब्ररी अरेंजमेंट इज वन ऑफ द पार्ट ऑफ विच सर्व्हिस ऑफ द लायब्ररीज. आणि मोबाईल अरेंजमेंट ही जी सेवा आहे ती सेवा लायब्ररीच्या एक्सटेन्शन सर्व्हिसमध्ये गणली जाते. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे 39वा, इन विच टू स्टेट्स ऑफ इंडिया लायब्ररी ॲक्ट्स वेअर इनॅक्टेड इन 1989. भारतातील असे 2 राज्य आहेत जे लायब्ररी लेजिस्लेशनचे ॲक्ट 1989मध्ये झालेले आहेत आणि ते 2 राज्य आहेत केरळ आणि हरियाणा. पुढचा प्रश्न पाहूया 40वा, व्हॉट कोर्स इन लायब्ररी सायन्स इज बीइंग इम्पोर्टेड बाय DRTC. DRTCकडून आपण कोणता कोर्स इम्पोर्ट केलेला आहे लायब्ररी सायन्समध्ये, आणि तो आहे असोसिएटशिप. त्यानंतरचा प्रश्न आहे 41वा, जॉन ड्रुरी इज कनेक्टेड विथ. तर जॉन ड्रुरी हे नाव कशाशी कनेक्टेड आहे, आणि अतिशय सोपा प्रश्न आहे हा, बुक सिलेक्शनशी संबंधित आहे. त्यानंतर 42वा प्रश्न, फेडलर्स थिअरी ऑफ लीडरशिप इज नोन ॲज. फेडलर्स थिअरी ऑफ लीडरशिप ही कोणत्या नावाने ओळखली जाते, तर त्या थिअरीला कॉन्टिंजेन्सी मॉडेल असं देखील म्हणतात. त्यापुढील प्रश्न आहे 43वा, विच इज नॉट द सेकंडरी सोर्स ऑफ इन्फॉर्मेशन. आणि तुम्हाला माहितीच आहे पेटंट इज नॉट द सेकंडरी सोर्स ऑफ इन्फॉर्मेशन बिकॉज पेटंट इज द प्रायमरी सोर्स ऑफ इन्फॉर्मेशन. त्यानंतरचा प्रश्न 44वा, डेनिस ग्रोगन डिवाइड्स डॉक्युमेंट्स इनटू. डेनिस ग्रोगन यांनी डॉक्युमेंटचे किती प्रकार केलेले आहेत, आणि उत्तर आहे 3 कॅटेगरीज. डेनिस ग्रोगन डिवाइड्स डॉक्युमेंट्स इनटू 3 कॅटेगरीज. त्यानंतरचा 45वा प्रश्न, विच वन ऑफ द फॉलोइंग इज नॉट कन्सिडर्ड ॲज डॉक्युमेंट्स. खालीलपैकी एकाचा डॉक्युमेंट्स म्हणून समावेश होत नाही, आणि उत्तर आहे इन्स्क्रिप्शन. पुढचा प्रश्न 46वा, मॅच द पेअर, जोड्या लावा. आता अतिशय सोपं आहे. द्रुपल हे जे आहे ते कंटेंट मॅनेजमेंट सॉफ्टवेअर आहे. त्यानंतर मूडल हे लर्निंग मॅनेजमेंट सॉफ्टवेअर आहे. त्यानंतर डीस्पेस हे डिजिटल लायब्ररी सॉफ्टवेअर आहे, आणि न्यूजेनलिब हे इंटिग्रेटेड लायब्ररी मॅनेजमेंट सॉफ्टवेअर आहे. हे लक्षात ठेवा. त्यानंतरचा प्रश्न आहे 47वा, आणि प्रश्न आहे विच ऑफ द फॉलोइंग टाईप ऑफ पब्लिकेशन इज इन्क्लुडेड इन INB. इंडियन नॅशनल बिब्लिओग्राफीमध्ये खालीलपैकी कुठल्या एका गोष्टीचा समावेश होतो, आणि उत्तर आहे द फर्स्ट इश्यू ऑफ अ पिरियडिकल. त्यानंतरचा 48वा प्रश्न आहे RFID वॉज डिस्कवर्ड इन द इयर ऑफ. बघा, रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन हे कधी पहिल्यांदा शोधण्यात आलं, तर त्याची सुरुवात झालेली आहे 1935 साली. म्हणजे किती जुनी टेक्नॉलॉजी आहे, पण आत्ता त्याचा मोठ्या प्रमाणात वापर केला जात आहे. 49वा प्रश्न, विच इज नॉट अ सर्च इंजिन. खालील पर्यायामध्ये एक सर्च इंजिन नाही, आणि ते आहे क्रोम. कारण क्रोम काय आहे, ब्राउझर आहे.
परंतु बिंग, याहू, गुगल हे मात्र सर्च इंजिन आहेत. त्यामुळं इथं उत्तर आहे क्रोम इज नॉट अ सर्च इंजिन. त्यानंतर प्रश्न आहे 50वा आणि हा शेवटचा प्रश्न. विच ऑफ द फॉलोइंग सॅम्पलिंग मेथड डज नॉट बिलॉंग टू द प्रोबॅबिलिटी सॅम्पलिंग. खालीलपैकी एक सॅम्पलिंग मेथड अशी आहे की जी प्रोबॅबिलिटी सॅम्पलिंगमध्ये येत नाही. मग कोणती आहे? तर ती आहे कोटा सॅम्पलिंग. परंतु अन्य 3 जे आहेत म्हणजे सिम्पल रँडम सॅम्पल, क्लस्टर सॅम्पल हे मात्र प्रोबॅबिलिटी सॅम्पलिंगची उदाहरण आहेत. परंतु कोटा सॅम्पल इज नॉट द प्रोबॅबिलिटी सॅम्पलिंग. तर अशा पद्धतीने हे प्रश्न त्याची उत्तरं तुम्हाला उपयोगी पडतील. नेट, सेट तसेच पेट PhD एंट्रन्स टेस्टसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा.